स्वतः इथं त्यांना पाहणी करायला त्या अधिकाऱ्यांना आम्ही इथं घेऊन आलो, त्यांना विनंती केली, ग्रामपंचायतचं पत्र दिलं, ग्रामस्थांकडून काही पाठपुरावा सगळा साहेब त्यांना तर ते काहीच ॲक्शन शासनाला काय आता हे बघा बरं, आता हे जवळजवळ 35-40 हजार रुपयाचं नुकसान. आमच्या घरी गोठ्यावर शेळ्यांच्या सगळ्या शेळ्या मारून टाकलं बिबट्याने. मला भरपाई पाहिजे. तुमचं नाव सांगा. चंद्रकला ज्ञानेश्वर मध्ये बिबट्याने शेळ्या मारून टाकल्या. किती शेळ्या होत्या तुमच्या? 6 होत्या, 2 बकऱ्या, 2 मोठाली बकरं होती. किती बिबटे होते म्हणजे 2 होते, एक मोठा एक बारीक. नमस्कार, मी सुखदेव मध्ये सतीचा मोडा पोखरकरवाडी पिंपळगाव घोडे. आज पहाटे साधारण 4-4:30 वाजता आमच्या अवस्थेतील शेतकरी चंद्रकला ज्ञानेश्वर मध्ये यांच्या गोठ्यातील शेळ्या आज पहाटे साधारण 4-4:30च्या दरम्यान 6 शेळ्या या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या आहेत. त्याच्यावरती हल्ला झाला. परंतु आणि याच्या संदर्भात बिबट्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर आम्ही मागील 1 महिन्यापासून वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करतोय, परंतु अजूनही कुठल्या प्रकारचा प्रतिसाद नाही. ते अधिकारी या ठिकाणी आले, थोडीशी पाहणी केली, परंतु त्यानंतर कुठल्याही प्रकारची कार्यवाही तिकडून झालेली नाही. आणि आता सांगायचं म्हणजे आता आमचे सगळे महिला भगिनी, शाळकरी विद्यार्थी इकडून रस्त्याने जात येत असतात. त्या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र आहे, दोन्ही बाजूकडून ऊसाचे क्षेत्र आहे. तर जी शाळकरी लहान मुलं आहे, महिला कामावरती जातात, शेतकरी वर्ग शेतावरती, आणि एवढी दहशत वाढलेली आहे महिना 2 महिन्यामध्ये का अक्षरशः या ठिकाणी काम करावं का घरातच बसावं. आमच्यावरती जर असं जर प्रकार जर राहिला तर आमचा गरीब समाज, आमचा ठाकर समाज हा अक्षरशः उपासमारीची वेळ येऊ शकते आमच्यावरती. आणि हे थोडंफार जे काही पशुधन आहे, या पशुधनाच्या आधारे घर प्रपंच, मुलांची शिक्षण, याच्यावरती दवाखाना आहे, हे सगळे ह्या गोष्टींवरती अवलंबून आहे. आणि जर ते पशुधन असं बिबट्याच्या जर हल्ल्यामध्ये जर जात असेल आणि त्याची प्रशासन जर दखल घेत नसेल तर नक्कीच याच्यावरती आम्हाला पुढची ऍक्शन घ्यावी लागेल. थोडक्यात आम्ही ज्या पद्धतीने आता सध्या आपल्या 4ही तालुक्यामध्ये आंदोलनं चालू आहे, बाकीच्या काही गोष्टी चालू आहे, काही पाठपुरावा चालू आहे, परंतु आता जे काही सत्तेमध्ये असतील त्यांनी सुद्धा इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि बहुतेक आमच्या ज्या काही ठाकरवाड्या आहेत, जो काही वंचित भाग आहे, त्या ठिकाणी ना जास्त प्रशासनाकडून लक्ष पुरवलं जात नाही. आणि आज पहिल्यांदा आता पोलीस प्रशासन या ठिकाणी पोहोचलंय, वेळेत पोहोचलंय, वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अगोदर पोहोचलंय. खरं तर त्या पोलीस प्रशासनाचे मी आभार मानतो, परंतु हे जे काय नुकसान आहे याची त्वरित भरपाई त्यांच्याकडून मिळावी आणि बिबट्याच्या बंदोबस्ताचा आहे ना ताबडतोब या ठिकाणी प्रयत्न केला जावा. हा भरपूर वेळा याच्या अगोदर सुद्धा आहे ना बरं का पत्रकार साहेब, इथून कोंबड्या फस्त झाल्या. आमचं ते अमित लोकरे आमचे मित्र, त्याच्या पोरावरती सुद्धा बिबट्याने हल्ला केला, पण थोडक्यात वाचलाय तो पोरगा. आणि इकडे 2-3 ठिकाणी आता काय झालं, आम्ही पहिली याच्याबद्दल तक्रार दिली नाही, जाऊ दे बाबा एखादं जनावर खालं किंवा काही झालं, परंतु तो आता थेट माणसावरती गुरकायला लागलेला आहे. माणसावरती गुरकायला लागलाय. आता लहान लहान पोरं, बाकीचे काही महिला मंडळ जे काही माता भगिनी आहेत त्या शेतावरती असतात, हल्ला झाला, काही दुर्घटना घडली तर याला आम्ही आजच तुम्हाला सांगतो पत्रकार साहेब का याला पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील. आता कायद्याच्या बंधनात अडकलोय आम्ही, कायद्याच्या बंधनात अडकल्यामुळे आम्हाला काही याच्यावरती कार्यवाही करता येणार नाही. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे अधिकारी त्यांनी ताबडतोब करावी अशी आहे ना आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं मागणी आहे. आणि झालेल्या नुकसानाची ताबडतोब त्याचा पंचनामा करून त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी एवढी विनंती आहे तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीनं.